नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले वाकळण दहिसरमुरी हा जो रोड आहे या रोडच्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या जाणवते आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी समाजसेवक आणि कामगार नेते संदेश पाटील जे आहेत। पाटीलजी, प्रथम तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। हा ट्रॅफिकच्या जी समस्या घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहे, हा प्रसंग कधीपासून तुम्हाला आढळतो? प्रथम तर मी तुमचे आभार मानतो तर तुम्ही मला संधी दिली बोलण्याची। हा दहिसर नाका आहे, हा ठाण्यामध्ये येतो आमच्या। या दहिसर नाक्यावरती सकाळपासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत ट्रॅफिक असते रोज। असं एक दिवस नाही की या ट्रॅफिक पासून आम्हाला जावं लागत नाही। आजची घटना झाली, नशीब देवाची चांगली ग्रुप आहे का ज्या घटना झाली आमची वाकलेमधली, त्या पेशंटला एकाने उडवला कॅम्पातला, तो घेऊन चालला म्हणून इथे ट्रॅफिक नव्हती म्हणून तो मुलगा सुखरूप हॉस्पिटल गेला। जर ट्रॅफिक इथे असती आणि तो मुलगा जर अर्धा तास किंवा 1 तास इथे उभा राहिला असता ना, तर मग मला सांगता नसतं आलं का काय झालं असतं। आज हा दहिसर नाक्याचा मला वाटते इथे रोजची कोंडी असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना भरपूर त्रास होतोय, पण याच्यावर लक्ष लावत नाही। तर मला एकच बोलायचं, याची रुंदी व्हायला पाहिजे। आणि सर्वात मोठी गोष्ट, इथे ट्रॅफिक हवालदार नसतं, महिन्यातून फक्त एकदा येणार, फोटो काढणार, जाणार। 19 दिवस मात्र आराम करतो। मी डायरेक्ट बोलतो, मला कोणी गरज नाही पडली। आणि आधीपर्यंत बोलतो, ट्रॅफिक हवालदार नसल्यामुळे आम्हाला त्रास अर्धा होतो आणि अर्धा त्रास निघू न्यावाली इथे भरपूर सारे गोडाऊन आहेत। या गोडाऊन मध्ये इथे जाणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या, लेलन गाडी, डंपर, ट्रक, जेसीबी, हाड्रा, या सकाळपासून ते रात्रीपर्यंत या गाड्या जाणार येणार आहेत। या गाड्यांमुळे या आमच्या छोट्या छोट्या गाड्या, रिक्षा असेल, बाईक असेल, फोर व्हीलर असेल, या गाड्यांना त्रास होतो, वाहन चालन त्रास होतो। तर याचा जिम्मे जेवढे गाड्या जातात हे जिम्मेदार आहेत। पण रेसिडेन्शियल एरियामध्ये मोठ्या वाहनांना परवाना नसतो, म्हणजे कालावधी त्यांचा भाड्याच्या नंतर असतो। ते तरी देखील मोठ्या वाहना या पाहायला मिळतात। या सगळ्या आपण पाठपुरावा पोलीस प्रोटेक्शन असेल, मालिका असेल किंवा या टाईपचे आमदार, नगरसेवक यांच्याकडे करणार आहात? ऍक्च्युली तसं देखील इथले नगरसेवक आपले स्थानिक भरत भोईर, मी यांचे कानावरून घालणार विषय, आणि स्थानिक आमदार राजेश मोरे साहेब, मी यांचे कानावरून घालणार आहे। कारण की हा रेसिडेंशियल एरिया असून सुद्धा इथे पब्लिक, हा पब्लिक प्लेस आहे। पब्लिक प्लेस मधून कोणती मोठी गाडी जाऊ शकत नाही, पण इथे एवढ्या गाड्या, दिवसाला लाखो गाड्या, पण कोण बोलणार कोण आहे? कोण बोलत नाही। अपना काम बनता भाड में जनता, हा चाललं ना, माझं पण भरणं बाकी भरून जनता, हा चालला विषय असं। पण मी असं होऊन देणार नाही। इथे माझे गाववाले पण असतील, मी त्यांना सांगेन का तुम्ही जर जागा भाड्याने दिली असेल किंवा तुम्ही जागा विकली असेल, पण त्यांना सांगा तुम्ही का या गाड्या रात्री 9च्या नंतर, सकाळ 9च्या अगोदर या गाड्या बिंदू चालवा, पण सकाळ 9च्या नंतर रात्री 9च्या आधी या मला मोठ्या गाड्या मला नाही पाहिजेत। या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्यामुळे नागरिकांना मोठा त्रास पाहायला मिळतोय। म्हणजे वारंवार त्यांना अर्धा तास ज्या ठिकाणी लागू शकतो, 5 मिनिटं लागू शकतात, त्या ठिकाणी 1-1.5 तास देखील लागण्याची शक्यता वाटते। मोठी या ठिकाणी अडचण पाहायला मिळते। या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं बघतो? तुम्ही कमी बोलता, तुम्ही बोलले का अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, मी बोलतो 2.5-3 तास, 4 तास मी बघितलेलं आहे। अहो तुम्ही सांगा, जर एक वाहन चालकाला जर कामावर जायचंय, जर कुठल्या लहान लहान मुलांना शाळेत जायचंय किंवा कोणाला हॉस्पिटल जायचंय, जर तो माणूस इथे अडकून राहिला असेल, मग याला जिम्मेदार कोण असणार? हा, म्हणून याचे जिम्मेदार हेच लोक आहेत जे मोठ्या मोठ्या गाड्या न्यावाली ते निघूला घेऊन जातात। सेनेचे जे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडे आपण तक्रार करणार? नाही, 100% करणार मी। पण मला आधीपर्यंत बोलायचं आहे, इथे ट्रॅफिक हवालदार नसतो। मी बोलतो पारोळची ट्रॅफिक, माझी व्हिडिओ झाली व्हायरल परवा दिवशी, पारोळची ट्रॅफिक हवालदार इथे आला, तो पण 1 घंटा आला असेल, समजलं का? मला कुठल्याही प्रशासनाला मला दुखवायचं नाहीये, पण जे मला दिसतं ते बोलतो, समजलं का? इथे ट्रॅफिक हवालदार कंटिन्यू पाहिजे, कारण हा रस्ता छोटा असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना हा त्रास, मोठा त्रास आहे। पण हा त्रास मी कमी करण्यासाठी मी काय पण करेन, पण त्रास होऊ नये म्हणून मी करतो। पाहायला गेले जे पोलीस अधिकारी असतात, पोलीस प्रशासन असतं, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात, पण या ठिकाणी समस्या करण्यासाठी ते आहेत का, असा एक प्रसंग आले होते। आणि ज्या ठिकाणी ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी पोलीस असणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी आढळत नाही। मग आपण याची तक्रार कुणाकडे करणार? मी तुम्हाला आधीपर्यंत बोलतो ना, आपलं काम बनता भाड में जनता। या लोधा पालावामध्ये कमीत कमी 20-35 लोक आहेत ट्रॅफिक हवालदार का? इथे का नाही? हा नाका नाही का? असं मला वाटतं, हा नाका नाही, हा धक्का आहे, धक्का भाऊचा, समजलं का? इथे लक्ष कोणच लागत नाहीये, ना ट्रॅफिक हवालदार, ना कुठला पोलीस प्रशासन, ना कोणच, फक्त आपलं काम बनता भाड में जनता। पण ही दखल मी साहेबांकडे, आता साहेबांचा ऑफिस इथे समोरच आहे, साहेबांना माहिती आहे काय, साहेब काम असल्यामुळे साहेब बिझी असतात। पण मी हे इथले नगरसेवक स्थानिक भरत भोईर
यांचं मी गाणं घालणार आहे आणि सहज जाणाऱ्या मोठ्या वाहन यांना बंद करायचा मी प्रयत्न करणार. या रस्त्याकडे आपण कशा प्रकारे पाहतो? आता रस्त्यामध्ये काय बघायला आले बघा, काय करणार, खड्ड्यात आम्हाला दिले कॅडबरी खायला. हा, हीच कॅडबरी आमच्या मावशीच्या अंगावर उडतो, हीच कॅडबरी दुकानामध्ये उडतो. मला एकच बोलायचं आहे, तुम्हाला पदरून नाही करायची. तुम्हाला कामावरून तुम्हाला जे फंड येईल ना तुम्हाला कामं करायचे. तर माझं म्हणणं आहे आमच्याशी या जनतेशी खेळू नका, माझं म्हणणं आहे. हे कमीत कमी आहे तरी सायन्स आहे, सायन्स. हा, सायन्स आहे घटना आहे. कधी बनवला असेल हा साधारणपणे हा? हा रस्ता बनवून झाला दोन अडीच वर्ष. प्रशासनाला काय कशावर निषेध व्यक्त करताय? आता काय प्रश्न बोलला जागा मी बोलून थकलो साहेब. एवढं बोलणं माझ्या काय बोलणं व्यक्ती कोणच नाही. काही लोक मला वेडा बोलत असतील. आता मी वेडा आहे तर काय तो माझं मला माहिती आहे ना. तुम्ही छान असून तुम्ही काय करत नाही, मी वेडा असून करतो तरी. आता खड्डा बघा ना, हा खड्डा आहे, मला समजत नाही रस्त्यात खड्डा आहे तर खड्ड्यात रस्ते आहे, तेच मला कळत नाही नेमकं. मला असं वाटतं खड्ड्यामध्ये रस्ता असेल. हा, असं असेल का? रस्त्यामध्ये खड्डा नाही, खड्ड्यामध्ये रस्ता आहे. हा, आज येणाऱ्या जाणाऱ्याला काय तकलीफ होतो, आज वाहन चालक काय तकलीफ होतो, या आपल्याला समजायला पाहिजे ना. मी कोणाला बोलणार नाही. कसे नगरपालिका येऊन 4 महिने झाले त्याच्यामुळे मी कोणी बोलू शकत नाही. नगरपालिका येऊन जर 1-2 वर्ष झाले असते मी कोण बोललो असतो. पण माझं म्हणणं याच्यावरती कोणी दुर्लक्ष करू नये, समजलं का? याच्यामुळे अपघात होतो, याच्यामुळे ट्रॅफिक होतो. हे होते संदेश पाटील. त्यांनी आपली प्रतिक्रिया जाणवलेली आहे की या ठिकाणी नागरिकांना अर्धा तास नव्हे तर 15 मिनिट नव्हे तर 3 ते 4 तास देखील वेळ लागत आहे, जेणेकरून ही ट्रॉफिकची समस्या असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी असतील, हॉस्पिटल जाणारे कर्मचारी असतील, इतर कोणी वर्ग असेल त्यांना जाण्यासाठी वेळ लागत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष असलं त्यांनी गंभीर आरोप पोलीस प्रशासनावरही केलेला आहे. आमची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन काही वेळासाठी येतो, नंतर त्याकडे दुर्लक्ष करतं. आम्ही इतर काही हॉटेल आहेत, त्या ठिकाणी दुकानदार आहेत, त्यांची देखील आम्ही प्रतिक्रिया घेणार आहोत. मार्के करा, ट्रॉफिक जास्त होतोय, मार्के करा. तुम्ही काय त्रास होतो तुम्हाला? खरंच होते, ट्रॉफिक झालं, गाडी जायला नाही भेटत, काय ना मोठ्या मोठ्या गाडी आहेत, कधी होते ट्रॉफिक? मोठ्या गाडी कधी संध्याकाळी होतं आता 6-7 वाजता ट्रॉफिक होते. पोलीस वाले ना इथे कस्टमर पे भी प्रभाव पड़ता है, प्लस कस्टमर पे प्रभाव पड़ता है तो फिर अपना जो माल रहता है, कच्चा माल रहता है अपना बच जाता है तो फिर अपने को फेंकना पड़ता है. तो क्या बोलेंगे पुलिस प्रशासन को, क्या बोलेंगे आप? ये या फिर इधर टाइम टू टाइम गाड़ी छोड़ो या फिर रोड को चौड़ा करो. जाम हो जाता है, 2-2 घंटा जाम हो जाता है, 1.5 घंटा. धंधा होता है क्या फिर आपका? क्या जो होगा तो होगा, क्या करेंगे उसके आगे. बचा हुआ माल का क्या करते हो? कल लगाते हैं फिर. नहीं, जो बनाया जो मटेरियल रहेगा उसको ज्यादा नहीं बनाते. जो नहीं बनाया. मोठे गाडी मुला मोठे गाड्या. मोठ्या कंटेनर चालतात, त्याच्यामुळे होतो ट्रॉफिक. हे योग्य आहे का? नाही, ट्रॉफिक मुळे समस्या तर भरपूर आहेत. कधी कधी अर्धा तास पण जातो या रस्त्यामध्ये, पाऊण तास जातं 2 मिनिटाच्या रस्त्यामुळे. ज्या ठिकाणी 5 मिनिटं लागू शकतात तिथं अर्धा तास 1 तास पण जातो. किती वेळ जातो? अर्धा पाऊण तास तर जातात, अर्धा तास तर नक्कीच. संदेश पाटील म्हणतात पोलीस प्रशासन नाही, ट्रॉफिक वाले नाही, आहेत का माहिती नक्की आहेत का नाही? कधीच लक्ष नसतं ट्रॉफिक वाल्यांचं. असतात तरी का नाही? नाही, कधीच नसतं. गाववालेच हँडल करतात सगळं.